काय सांगाल, आज विशाल मोर्चा करण्यात आला, मोठ्या संख्येत ओबीसी बांधव सहभागी होता, ते काय आक्रोश मोर्चाचं काय होतं उद्देश? बघा, 2 सप्टेंबर 2025ला जो राज्य शासनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात एक जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आरच्या बद्दल मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून गोंदिया येथे एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता। मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्ह्यातनं ओबीसी बांधव या मोर्चात आले होते आणि या मोर्चाला संबोधन करताना निश्चितच मी सरकारची भूमिका मांडली आणि या सगळ्या मोर्चाकर्त्यांचं किंवा जितकेही सकल ओबीसी संघटनेचे जितकेही पदाधिकारी आहे आणि अनेक लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित होते, त्या सगळ्यांसोबत एक बैठक माननीय मुख्यमंत्री साहेबांचे घेण्याच्या संदर्भात आणि या जी आर रद्द करण्याची आमची जी मागणी आहे ती आम्ही माननीय मुख्यमंत्रीकडे करू, या संदर्भातलं आश्वासन मी या मोर्चाला दिलेलं आहे आणि निश्चितच या जी आरमध्ये जर काही चुकीचं होत असणार तर त्या चुकी दुरुस्त करू। जर जी आर चुकीचा असणार, समाज समाधानी होत नसणार, तो जी आर रद्द करू। अन्याय झाला ओबीसीसाठी तर तुम्ही स्वतः म्हटलं की मी ओबीसी बसणार। बघा, असं आहे की 2005 पासून मी सातत्याने ओबीसी चळवळीसोबत जुडलेलो आहे। अनेक ओबीसींचे आंदोलनं असतील, मोर्चे असतील, अनेक विषय असतील, ते नेहमी मी मांडत असतो। ओबीसींसाठी 2016 पासून सातत्याने विधान परिषदमध्ये आजपर्यंत मी आवाज उठवत होतो। महाराष्ट्रामधले 52 जी आर पैकी जवळपास 40-45 जी आर हे माझ्या पाठपुरावाने निघालेलं आहे। अनेक लोकांच्या मार्गदर्शनाने, ओबीसी संघटनेच्या मार्गदर्शनाने माझ्या पाठपुरावाने निघालेलं आहे आणि निश्चितच ओबीसी समाजासाठी मी कटिबद्ध आहे। मी ओबीसी समाजाचा ऋणी असल्यामुळे, मी ओबीसी समाजामधला असल्यामुळे निश्चितच ओबीसींचा लढा नेहमी देत असतो आणि पुढे देत राहणार। जर समजा याच्यात जर समाज समाधानी झाला नाही तर मी समाजासोबत उभा राहणार। एक समिती तयार करणार येणार आहे आणि तिथं आपण अध्यक्ष बनवून वटट्टीवारला असा एक वक्तव्य केला आपण। नाही, एक या मंचाच्या माध्यमातून, ओबीसी मंचाच्या माध्यमातून एक मागणी झाली की सगळे ओबीसी समाजाचे जे आमदार आहेत त्यांनी एक दबाव गट तयार केला पाहिजे आणि सगळ्याच पक्षाचे, आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ओबीसींच्या विषयांसाठी लढा दिला पाहिजे किंवा ओबीसींच्या विषयाला वाचा फोडली पाहिजे। आणि निश्चितच त्याचं उत्तर देत असताना मी त्यांना सांगितलं की आम्ही निश्चितच सगळे ओबीसी आमदार विधानसभेचे आणि विधान परिषदेचे एकत्र येऊन एक ओबीसी गट तयार करू आणि निश्चितच त्याचा अध्यक्ष विजयभाऊ वडेट्टीवारांना करू, असं मी त्यात म्हटलं। माजी आमदार सदा सावंतकर यांनी म्हटलंय की मी माजी आमदार आहे तरी मला 20 कोटी मिळतात, आताच्या आमदारांना 2 कोटी सुद्धा मिळत नाही। याच्यावरून विरोधकांनी टीकेची जोड उडवलेली आहे की सत्ताधारीच पक्षातील लोकांना निधी मिळतो। नाही, मला माहीत नाही सदा सावंतकरांनी काय म्हटलं, तर मी त्याच्यावर भाष्य करू शकतो। वडेट्टीवारांनी असे म्हटलंय की तुम्ही शॅडो ऑफ देवेंद्र फडणवीस आहात आणि तुम्ही असे आश्वासन दिलंय की एका हप्त्याच्या आतमध्ये ओबीसींकरिता फडणवीसांसोबत सभा लावणार आहेत, काय सांगा? मी फडणवीस साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि निश्चितच ज्यावेळेस ओबीसी समाजामध्ये आणि कुठेतरी असंतोषाचं वातावरण निर्माण होतो महाराष्ट्रामध्ये, ज्यावेळेस अशी सरकार विरुद्ध ओबीसी किंवा दोन जातीचा ज्यावेळेस तेढ निर्माण होतो त्यावेळेस नेहमीच मध्यस्थीची भूमिका मी घेतलेली आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनं झाले होते, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन झाले होते, त्यावेळेसही सरकार आणि ओबीसी संघटनेच्या प्रतिनिधींची मध्यस्थीची भूमिका मी घेतली होती। त्यावेळेसही जो जी आर होता किंवा जे आश्वासन पाहिजे होतं ते लिखित स्वरूपात आम्ही घेतलं होतं आणि म्हणून यावेळेसही समाजाची ही भावना आहे की मी त्यात मध्यस्थी केली पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या विषयाची माहिती दिली पाहिजे, त्यांचा वेळ घेतला पाहिजे आणि ही मीटिंग घडून आणली पाहिजे। तर निश्चितच मी याच्यासाठी प्रयत्न करणार आणि मला 100% खात्री आहे माननीय मुख्यमंत्री साहेब ओबीसी समाजाच्या सगळ्या नेतृत्वासोबत बोलणं करून यामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे तोडगा काढतील। जयंत पाटील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एक हलवा समाजाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी बोलताना म्हटलंय की भगवानाचे माझ्यावर उपकार आहेत की मला आरक्षण नाही, मी ब्राह्मण समाजाचा आहे, हे माझ्यावर भगवानाचे उपकार आहेत असे ते बोलले। त्यात वाईट काय, चांगलंच आहे। पण एकीकडे आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना त्यांनी ओबीसी म्हणजे ब्राह्मण समाज कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यात कुठेही त्यांनी ब्राह्मण समाज हे श्रेष्ठ असं कुठेही म्हटलं नाही। तुम्ही जबरदस्ती गडकरी साहेबांच्या वक्तव्याचं काहीतरी विप्रास करू नका। त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही आहे। त्यांनी फक्त हेच म्हटलं की मला आरक्षण भेटलं नाही म्हणून
मी आनंदी आहे. पण त्यात असे काय टीका होत ते आहेत की त्यांच्या वक्तव्यावरून जे समाज आरक्षण मागत आहेत ते कमकुवत तर नाही. असं काय? त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यांच्या वक्तव्यावरून असं टीका होत आहेत की बाकी जे समाज आहेत ओबीसी असेल एसटी असेल ते कमकुवत तर नाही. कमकुवत नाही, पण मागासले तर आहे आपण, आणि म्हणून आपण आरक्षण मागतोय. अनेक वर्षानुवर्ष पिढीने पिढे ओबीसी समाज म्हणा, अनुसूचित जाती म्हणा, अनुसूचित जमाती म्हणा, हे मागासलेले समाज आहे, आणि म्हणूनच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आपल्याला, म्हणून आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे. तर मला असं वाटतं की गडकरी साहेबांनी काय म्हटलं ते मी पूर्ण बघितलं नाही, पण आरक्षण हे कधीही कमकुवत आहे म्हणून किंवा गरीब आहे म्हणून या लोकांना भेटत नाही. हे प्रतिनिधित्व, आरक्षण जे दिलं हे रिप्रेझेंटेशन, रिझर्वेशन इज फॉर रिप्रेझेंटेशन. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं जातं. प्रत्येक जागेवर प्रत्येक जातीचा व्यक्तीचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे म्हणून हे आरक्षण दिलं जातं. गडकरी साहेबांनी हे पण म्हटलं होतं की जातीमध्ये आणि भाषेच्या नावाने लोकांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे आणि कुठेतरी हा विषय गंभीर आहे, अशी सुद्धा टीका केली आहे गडकरी साहेबांनी. निश्चितच या प्रकारचं जातीमध्ये, समाजामध्ये, भाषेच्या विषयांवर, राज्यांच्या विषयावर, बाकी कोणत्याही विषयावर जर काही समाजांमध्ये जर तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असतील ते चुकीचं आहे. आणि गडकरी साहेबांनी जे म्हटलं मला असं वाटतं त्यात चूक काही नाही. जरांगे पाटीलने म्हटलं होतं की ज्याप्रमाणे GR जे आहे हे टिकवण्याचं काम सरकारचं आहे आणि ते सरकार करेल. ते आता वेळेस ठरवणार, कारण मला असं वाटतं की अनेक लोक या संदर्भात हायकोर्टात सुद्धा गेलेले आहे, आणि जर त्या GRमध्ये जर चुकी असणार तर हायकोर्ट रद्द करणार, जर व्यवस्थित असणार तर अन्यायकारक नसणार तर तो टिकणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे की जो बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे तो ठाकरे सरकारने परवानगी दिली त्याच्यामुळे उशिरा झाला, असं एक त्यांनी म्हटलं आहे. निश्चितच ज्यावेळेस 2019मध्ये उद्धव ठाकरेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी या मेट्रो प्रकल्पाचा विरोध केला, आणि म्हणून एक महत्त्वाकांक्षी देशातला सर्वात मोठा आणि सर्वात प्रथम अहमदाबाद मुंबई हा जे मेट्रो ही जी बुलेट ट्रेन आहे हा प्रकल्पला उशीर झाला. पण मला असं वाटतं याच्यात काही चिंता करायची गरज नाही. मोदीजी या देशात आहे, आणि म्हणून हा प्रकल्प जो उशीर झाला तो पूर्ण भरून काढून अश्विनी वैष्णवजींच्या नेतृत्वात हा प्रकल्प लवकरात लवकर महाराष्ट्राला मिळणार.